नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण टेन्सबद्दल सगळी माहिती बघितली. आता आपला 6वा भाग सुरू होत आहे. म्हणजे 6वा भागमध्ये आपण आयोगाने 2011 पासून तर 2019 पर्यंत जेवढेही प्रश्न विचारले आहेत, राज्यसेवा कंबाईन किंवा इतर तत्सम परीक्षा असतील, ते आज आपण सगळ्यांची चर्चा करणार आहोत. भाग 6 मध्ये आहे MPSC प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. त्याचं आज डिस्कस करणार आहोत. तर बघा, त्यात पहिला प्रश्न बघा, त्याच्यात 2019ला विचारलेला, चूज द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला योग्य म्हणजे बरोबरचं वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे. त्याच्यात असं म्हटलं आहे, पहिलं वाक्य, वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987. सिन्स हा टाईम एक्सप्रेशन बघा. वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987. मी तुम्हाला सांगितलं होतं, सिन्स हा पूर्ण वर्तमान काळात व चालू पूर्ण वर्तमान काळात वापरला जातो, म्हणजेच पहिलं वाक्य बरोबर. दुसरं वाक्य बघा, वी हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. 1987 हा सिन्स आला, परत 1987 आला, म्हणजेच काय, अगोदरच्या काळात परफेक्ट प्रेझेंट आला, नंतरच्या काळात परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आला. सिन्स हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आणि परफेक्ट प्रेझेंटमध्ये वापरला जातो, म्हणजे दुसरं वाक्य देखील बरोबर. ए तसेच बी देखील बरोबर. आता तिसरं वाक्य सी मध्ये बघा, वी आर लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. काळ बघा, इथे आला आहे वी आर लिव्हिंग, म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे. सिन्स हा चालू वर्तमान काळात वापरला जात नाही, म्हणून तिसरं वाक्य चूक. पण आयोगाने आपल्याला काय सांगितलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. हा प्रश्न राज्यसेवा 2019ला विचारलेला आहे. तर बघा, मग आता आन्सर ऑप्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बघा, आपण अगोदर जे ऑप्शन दिलेले असतील चुकीचे ऑप्शन्स ते अगोदर बघू. एलिमिनेशन पद्धतीनेही आपल्याला सोडवता येईल, लक्षात घ्या. आता पहिलं जे दिलेलं याच्यात बघा, सी ओनली करेक्ट म्हटलं आहे, हां लक्षात घ्या, इनकरेक्ट नाही. मग हे वाक्य चुकलं आपलं, कारण आपलं उत्तर सी नाही आहे. तसंच दुसऱ्या ऑप्शनमध्ये बी ओनली, हे देखील नाही. आता दुसरं वाक्य बघा, आपलं तिसरं वाक्य बघा. तिसरं वाक्य बघण्याच्या अगोदर आपण जे चुकीचे वाक्य ते बघत जाऊ. बोथ, 4 नंबरचं ऑप्शन बघा, बोथ बी अँड सी, हे ऑप्शन देखील चुकलं आहे. तर असं 3 नंबरचं जे उत्तर आहे, बोथ ए अँड बी, ही दोन्हीही ऑप्शन्स म्हणजे ए अँड बी ते कोणत्या पर्यायामध्ये, 3 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं 3, बोथ ए अँड बी. आलं मग लक्षात. हा पहिला प्रश्न होता, लक्षात घ्या. तो कशावर होता, सिन्स या टाईम एक्सप्रेशनवर होता. सिन्स हा टाईम एक्सप्रेशन पूर्ण वर्तमान काळात व चालू पूर्ण वर्तमान काळात वापरला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड आन्सर. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. आता याच्यात बघा, टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. काळ हा क्रियापदाचा स्वरूप असतं जे दर्शविण्यासाठी वापरतात. म्हणजे काय दर्शवलं जातं ते बघा. आता त्याच्यामध्ये द टाईम ऑफ द ॲक्शन, काळ दर्शवतो, टाईम ऑफ द ॲक्शन, म्हणजे हा पर्याय देखील बरोबर आहे. दुसरं, द कंटिन्युअन्स ऑफ द ॲक्शन, हा पर्याय देखील बरोबर आहे. सी, द कम्प्लिटनेस ऑफ द ॲक्शन, ते देखील काळ दर्शवतो. म्हणजेच आपल्या ऑप्शनमध्ये आता बघा पर्याय काय काय दिले आहेत. पहिलं दिलं आहे ओनली ए इज ट्रू, उत्तर चुकलं आहे. दुसरं बघा 2, ओनली बी इज ट्रू, उत्तर चुकलं आहे. तिसऱ्या पर्यायात बघा ओनली सी इज ट्रू, हे देखील उत्तर चुकलं आहे. तर चौथा जो पर्याय आहे, ऑल स्टेटमेंट्स ए बी अँड सी आर ट्रू. मग प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल 4, कारण टेन्स या सगळ्या गोष्टी दाखवतो. द टाईम ऑफ द ॲक्शन दाखवतो, द कंटिन्युअन्स ऑफ द ॲक्शन दाखवतो, द कम्प्लिटनेस ऑफ द ॲक्शन दाखवतो, ॲक्शन पूर्ण झालेलं असेल ते दाखवतो, है ना, त्याचा वेळ दाखवतो. या सगळ्या गोष्टी टेन्स दाखवतो. म्हणून दिलेल्या 4 पर्यायामधून चौथा पर्याय प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं. ठीक आहे, आलं लक्षात. पुढचा प्रश्न, शी वर्क्स इन मुंबई. हा प्रश्न फॉरेस्ट 2019ला विचारलेला आहे. दिस सेंटेन्स सजेस्ट ॲज, म्हणजे हे सेंटेन्स काय दर्शवितं. तर बघा, त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं दिलं आहे प्रेझेंट स्टेट, दुसरं दिलं आहे प्रेझेंट हॅबिट, तिसरं दिलं आहे टेम्पररी प्रेझेंट, चौथं दिलं आहे टेम्पररी हॅबिट. तर मित्रांनो,
हे जे वाक्य आहे तर आपण ऑप्शन 2 पासून बघून यात. प्रेझेंट हॅबिट आहे का? हॅबिटचा हा नाही आहे. ठीक आहे. टेम्पररी प्रेझेंट आहे का? नाही आहे. टेम्पररी हॅबिट आहे का? नाही आहे. तर मग हे काय आहे? प्रेझेंट स्टेट, वर्तमानकालीन स्थिती. म्हणजे ती आता सध्या जॉब करते आहे, म्हणजे हे काय दर्शवतं? वर्तमानकालीन स्थिती दर्शवतं. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर साधा वर्तमान काळाचं काय आलं? प्रेझेंट स्टेट. शी वर्क्स इन मुंबई हा साधा वर्तमान काळ आहे आणि ती सध्याची तत्कालीन परिस्थिती दर्शवते, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आलं 1. आता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो बघा? वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. हा प्रश्न कंबाईन 2019ला आला आहे. द यूज ऑफ द परफेक्ट टेन्स इन द अबोव सेंटेन्स इज कॉल्ड. म्हणजे हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे आणि हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स जो वापरला आहे तर या क्रियेला काय म्हणतात? हा काय दर्शवतो? तर बघा त्याच्यात हा जो प्रकार वेगळा आहे, याचा थोडासा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. जर विद्यार्थ्यांना कळलं की ज्या वेळेस वाक्यात पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो तर त्याच्यात असंही दर्शवलं जातं, ज्यावेळेस हॅव बीनची रचना असते किंवा सिन्स किंवा फॉर टाईम एक्सप्रेशन दिलेला असतो परफेक्ट प्रेझेंटमध्ये, तर त्याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट झालेली आहे आणि ती अजूनही पूर्ण आहे. म्हणजे कसं? वी हॅव बीन लिव्हिंग इन, आज जर आपण म्हणतो आय हॅव लिव्ड इन दिस हाऊस फॉर 20 years, तर याचा अर्थ असा होतो मी या घरात 20 वर्ष राहिलो आहे, अजूनही राहत आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच ही वाक्य देखील तसंच आहे. इथं काय दर्शवलं आहे? इयर्स म्हणजे पॉईंट ऑफ टाईम दर्शवला आहे. तर या पॉईंट ऑफ टाईममधून एक आपल्याला कंटिन्यू ॲक्शन दिसते, म्हणजे ॲक्शन आणखीच पुढे कंटिन्यू आहे. तर ह्या 4 ऑप्शनमधून आपल्याला लक्षात येईल द रिझल्टेटिव्ह यूज, हे उत्तर त्याचं नाही येणार. द परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स हे देखील येणार नाही, हे इररिलेव्हंट आहे. चौथं द इन्क्लुझिव्ह यूज, हा देखील तो प्रकार त्यात बसत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अर्धी क्रिया झालेली आहे आणि अर्धी आणखी काय आहे? ती चालू आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, आय हॅव बीन प्रोफेसर फॉर 15 years, म्हणजे 15 वर्ष प्रोफेसर मी राहिलेलो आहे, अजूनही जॉब करतो आहे, रिझाईन केलेलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी इथे आम्ही या घरात 1952 पासून राहिलेलो आहेत आणि म्हणजे अजूनही राहतो आहे, म्हणजेच ती ॲक्शन काय आहे? कंटिन्युटिव्ह त्याचा यूज आहे. आलं का लक्षात? पुढे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. यूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द व्हर्ब गिवन व्हर्ब. लक्षात? हा प्रश्न कंबाईन 2018ला विचारलेला होता. लुक देअर शी डॅश 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 कम. अच्छा, मी तुम्हाला सांगितलं होतं जर एखादं वाक्य आज्ञार्थी वाक्याने सुरू होत असेल आणि तुम्हाला जर क्रियापद भरायला सांगितलं तर पुढे येणारं क्रियापद किंवा पुढे येणारा काळ हा चालू वर्तमान काळ असतो. मग सांगा आता याच्यात चालू वर्तमान काळाचं ऑप्शन कोणतं आहे? कमिंगच्या पुढे जर एम इज आर नाही आला तर तो चालू वर्तमान काळ होत नाही. कमिंग येथे जेरंड म्हणून येईल, तो नाऊन म्हणून येईल. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं ऑप्शन येणार नाही. तिसरं ऑप्शन बघा, कम्स येणार नाही. येथे जर नुसतं देअर नंतर जर राहिला असतं हिअर कम्स द चॅम्पियन, हिअर कम्स द प्राईम मिनिस्टर, देअर गोज द बस, अशी वाक्य असतात. तो प्रकार याच्यात बसत नाही. ठीक आहे. हॅज बीन कमिंग नाही येणार, कारण हॅज बीन कमिंग हा चालू पूर्ण वर्तमान काळात वापरला जाणारा क्रियापद आहे. तर चालू वर्तमान काळाचं क्रियापद आहे ऑप्शन 2 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं इज कमिंग. लुक देअर शी इज कमिंग असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. MPSC 2018ने हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टॉल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. या रचनेकडे लक्ष द्या. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा वन ऑफ दची रचना असेल तर येणारं नाऊन हे नेहमी अनेक वचनी असतं. लक्षात घ्या. द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. इथं वन ऑफ दची रचना आहे म्हणजे अनेक बुक आहेत त्यापैकी हे एक बुक आहे असा त्याचा अर्थ आहे. दिलेलं वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा. अमंग द पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर. म्हणजे अनेक लोक होती त्यात एक व्यक्ती मेयरसुद्धा होती. तर हे वाक्य देखील बरोबर आहे. आता पुढचं वाक्य बघा. दे हॅव बीन प्लेईंग सिन्स 4 o'clock. आता सिन्सच्या क्लॉजमध्ये जर पॉईंट ऑफ टाईम असेल तर तो वाक्य चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे दिलेलं तिसरं वाक्य देखील बरोबर आहे. म्हणजे हे 3ही पर्याय बरोबर आहेत. मग हे आन्सर ऑप्शन्समध्ये आपल्याला कुठे दिसतात ते बघूयात.
पहिले आपण डायरेक्ट उत्तरावर नाही यायचं, जे पर्याय दिलेले आहेत ते अगोदर आपण बघायचे, नंतर आपण उत्तराकडे यायचं. आपण दुसरा पर्याय बघूया मग. बी अँड सी नाही येणार, ओन्ली सी नाही येणार, ए अँड सी नाही येणार. मग याच्यात पर्याय कोणता होता दिसतोय तुम्हाला? ए, बी अँड सी. कारण दिलेले हे जे पर्याय आहेत तिन्ही बरोबर आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं काय? 1. ए, बी अँड सी. लक्षात आलं तुम्हाला? तीनही तुम्हाला लक्षात आलं असेल, त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात आलेलं असेल, ते लक्षात घ्या. काही अडचण आली तुम्ही फोन मेसेज करून विचारू शकतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता हे वाक्य व्यवस्थित बघा. पहिलं वाक्य बघा, 4 वाक्य दिलेली आहेत, एकच वाक्य पण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. पहिलं वाक्य बरोबर आहे. कसं? कारण जॉनच्या नंतर कॉमा दिला आहे, आलं लक्षात? तर त्याच्यानंतर येणारं क्रियापद हे V1 मध्येच असतं, त्याला एस लागणार नाही, म्हणून ते वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. हे वाक्य चुकलं, कारण जॉनच्या नंतर कॉमा नाही आहे, इथे राईट्स पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकलं. ठीक आहे. नेक्स्ट, जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम. हे वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे, कारण जॉन नंतर साधा वर्तमान काळ आहे, म्हणून SES तिथे आलेला आहे, क्रियापदाला लागलेला आहे. चौथं वाक्य बघा, जॉन डझंट राईट 1000 लाईन्स पोएम. चौथं वाक्य देखील बरोबर आहे. हे नकारार्थी वाक्य आहे. जेव्हा तृतीयपुरुषी एकवचनी करता असेल तेव्हा नकारार्थी वाक्य भरताना डज नॉट वापरतात, आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे V1 असतं. रचना बरोबर आहे. म्हणून आता बघा, याच्यात किती वाक्य चुकलेत, किती बरोबर आहेत? फक्त एकच वाक्य चुकलं आहे. बरोबर आहे. कोणतं? 2 नंबरचं. मग बाकीचे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. मग याच्यात बघा, हा ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला? हा ऑप्शन कुठे दिसतोय? फक्त दुसरं ऑप्शन चुकलं आहे. म्हणजेच आपला ऑप्शन काय यायला पाहिजे? ए, सी अँड डी. हा पर्याय कुठे आहे का बघूयात आता. ओन्ली सी, डी आर करेक्ट नाही. दुसरं ऑप्शन बघा, ओन्ली ए, बी, सी अँड डी आर करेक्ट नाही. हे चारही सांगितलेले आहेत, चारही बरोबर नाही आहेत, 3च बरोबर आहेत. ओन्ली ए, सी अँड डी आर करेक्ट, हे आहे का? येस, हे उत्तर आहे, पण ते नंतर वाचायला पाहिजे होते आपण. ठीक आहे, अगोदर वाचून घेतलं आपण, बरोबर आहे. नंतर चौथा, ऑल ए, बी, सी अँड डी आर, ए, बी, सी अँड डी आर रॉंग. हे पण चुकलेलं आहे, लक्षात घ्या, कारण ते 3 बरोबर आहेत, त्याच्यात एकच चुकलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आलं? काय आलं उत्तर? ओन्ली ए, सी अँड डी आर करेक्ट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. चूज द करेक्ट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. PSI 2017ला हा प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. इट इज पार्ट ऑफ स्पोकन इंग्लिश. लक्षात घ्या. आय वॉन्ट दिस एक्सरसाइज डॅश 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 इन इंक. वुड यू लाईक द विंडो. या पद्धतीने बघा. आता पहिलं ऑप्शन याच्यात बघा, आय वॉन्ट दिस एक्सरसाइज रिटन इन इंक. याच्यावर ऑप्शन म्हणून पाहिजे. काय पाहिजे? रिटन इन इंक. म्हणजे मला ही एक्सरसाइज कशामध्ये पाहिजे? लिहिलेली असावी. कशामध्ये? शाईने. तिसरं, वुड यू लाईक द विंडो क्लोज. तुम्हाला खिडकी बंद केलेली आवडेल का, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट ग्रामरचे प्रश्न न शोधता तिसरा उत्तर याचं येईल. बाकीचे हे जे ऑप्शन्स आहेत हे चूक आहेत, लक्षात घ्या. याच्यात हा इट इज स्पोकन पार्ट. आलं लक्षात? नेक्स्ट 9वा प्रश्न बघा, चूज द मोस्ट करेक्ट सेंटेन्स. म्हणजे याच्यात ह्या दिलेल्या 4 पर्यायापैकी मोस्ट करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कधी कधी आपला कस लागतो. सगळेच वाक्य तुम्हाला सारखे दिसतात, कारण प्रत्येकामध्ये फॉरच्या फ्रेजेस आहेत. आलं का लक्षात? आता बघा, मग आय लिव्ड देअर फॉर 5 days. हे वाक्य चुकलं आहे. का चुकलं आहे? कारण परमनंट राहण्यासाठी लिव्ह वापरतात, पण इथं काय, आपण किती दिवसासाठी? फक्त 5 दिवसासाठी, म्हणून ते वाक्य चुकलं. ठीक आहे. आय लेफ्ट देअर फॉर 5 days. हे पण तेच वाक्य झालं. परमनंट राहण्यासाठी आपण लिव्ह वापरतो. आलं का लक्षात? इथं लेफ्ट आहे म्हणजे मी तिथे 5 दिवस जाण्यासाठी गेलो असा त्याचा अर्थ आहे, पण ते वाक्य चुकलं आहे. ठीक आहे. आय स्टेड देअर फॉर 5 days. स्टेड म्हणजे तात्पुरता मुक्काम असेल तर आपण म्हणू शकतो 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, म्हणून ते व्याकरणच्या रचनेनुसार हे वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य, आय स्टॉप देअर फॉर 5 days. स्टॉप हे क्रियापद इथे चुकीचं आहे, म्हणून हे वाक्य देखील चुकलं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं 3. आय स्टे देअर फॉर 5 days. तात्पुरत्या मुक्कामासाठी स्टे म्हणतात, तर परमनंट राहण्यासाठी लिव्ह म्हणतात. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्सेस. बघा मग, आय डॅश डॅश स्पोकन. हे लक्षात घ्या नेहमी.
स्पोकन असेल आणि त्याच्यानंतर जर कोणता काळ येत नसेल तर डोळे झाकून तिथे परफेक्ट प्रेझेंट लिहायचा असतो, बरोबर. पण त्याच्यानंतर जर सिम्पल पास्ट असेल तर तिथे परफेक्ट पास्ट येऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं, आता इथं काय म्हणजे इथे क्लिअर झाला, इथं काय येणार आहे, एकच काळ आहे म्हणून तिथे हॅव येणार आहे, बरोबर. दुसरं वाक्य बघा, आय डॅश स्पीकिंग टू हिम फॉर 10 मिनिट्स. फॉरची फ्रेज आहे, फॉरची आणि सेन्सची फ्रेज चालू पूर्ण वर्तमान काळात येते, म्हणजेच येथे जर हॅव आला, बरोबर, तर येथे हॅव बीन येणार. मग हे दोन ऑप्शन कुठे आहेत ते बघा, हे दोन ऑप्शन कुठे आहेत का, हॅव आणि हॅव बीन. बघूयात मग आपण. पहिल्याच वाक्यात हॅव आणि हॅव बीन आहे, बरोबर. दुसऱ्या वाक्यात नाही आहे, तिसऱ्या वाक्यात नाही. मग प्रश्न क्रमांक 10चं उत्तर काय आलं, हॅव अँड हॅव बीन. तुम्हाला ट्रिक सांगितली ते कसं ओळखायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. टेन्स हे व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 11, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. ASO 2017ला तो प्रश्न आला आहे. त्याच्यात काय आहे, करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. बघा मग, कपिल हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर सेव्हरल इयर्स. फॉरची फ्रेज आली आणि फॉरची फ्रेज जर आली तर एकतर तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो. हॅज बीन प्लेइंग म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, म्हणजे हे पहिलं वाक्य बरोबर. ठीक आहे. आफ्टर डिपॉझिटिंग द फी टू द हॉस्टेल द बॉईज वेंट. ह्या वाक्याचा क्रम चुकला आहे. आफ्टरच्या क्लॉज, नंतरच्या क्लॉज सिम्पल पास्ट असेल तर आफ्टरच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट असावा लागतो, तिथे ते चुकलं आहे. ठीक आहे. दुसरं, दीज गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईसली. दीज गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईसली हे वाक्य देखील व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे, कारण दीज गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईसली, गर्ल्स अनेक वचनी आलं म्हणून इथे हॅव बीन आलं, त्या हिशोबाने बरोबर आहे ते वाक्य. ही इज नाव प्लेइंग अ मॅच. वाक्याचा क्रम चुकला आहे, जो टाईम एक्सप्रेशन आहे तो शेवटी यायला पाहिजे, म्हणून हे वाक्य देखील चुकलेलं आहे. मग आता ह्या 4 पर्यायामध्ये आता उत्तरचं ऑप्शन शोधताना किंवा उत्तर शोधताना आपल्याला काय करायचं आहे बघा. आता आपलं उत्तर कोणतं आहे, 1 आणि ए आणि सी बरोबर आहे आपलं. कुठं दिसतंय ए आणि सी, दिसतंय का बघा. आता ए आणि सी हे पहिल्या ऑप्शनमध्येच दिसतंय आपल्याला, बरोबर. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ए, बी आणि सी आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए बी सी आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये ओन्ली ए बी अँड डी आहे, हे देखील चुकलं आहे. म्हणजेच मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर किती आलं, 1. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला काही ना काही स्पष्टीकरण असतं. नुसतं प्रश्नाची उत्तरं देणं म्हणजे ते प्रॉपरली स्पष्टीकरण नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा मग, माय आईज वेअर ॲकिंग नाव बिकॉज आय डॅश डॅश सिन्स मॉर्निंग. म्हणजे बघा, सिन्स मॉर्निंग इथे पॉईंट ऑफ टाईम आला, म्हणजेच तो काळ चालू पूर्ण वर्तमान काळ हवा. चालू पूर्ण वर्तमान काळाचं ऑप्शन येथे आहे का बघा. एम रीडिंग चालू काळ आहे, हॅव रेड पूर्ण काळ आहे, हॅव बीन रीडिंग आहे का, आहे. रेड सिम्पल पास्ट आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं, माय आईज आर ॲकिंग नाव बिकॉज आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. आलं लक्षात. मग प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 3. पुढे, फिल द ब्लँक्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आता वाक्य व्यवस्थित बघा. इट डॅश डॅश ऑलरेडी डॅश डॅश रेनिंग व्हेन आय डॅश डॅश अन अम्ब्रेला. आता इथं बघा, ऑलरेडी आला आहे म्हणजे व्हेनचा क्लॉज आहे, म्हणजे याचे सिम्पल पास्ट येणार, ऑलरेडीच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट येणार, लक्षात घ्या. म्हणजे हे दोन जर तुम्हाला ट्रिक्स सापडले, ऑलरेडी जर असेल तर आपण परफेक्ट पास्ट वापरणार, कारण इथं व्हेन आला आहे पुढे, सिम्पल पास्ट येणार. आता बघा मग, इट हॅड ऑलरेडी स्टॉप रेनिंग व्हेन आय बॉट अन अम्ब्रेला. म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे, पहिल्या वाक्यात हॅड यायला पाहिजे, दुसऱ्या वाक्यात स्टॉप्ड यायला पाहिजे, तिसऱ्या वाक्यात बॉट यायला पाहिजे. मग या प्रकारचं ऑप्शन खाली दिसत आहे का 4 ऑप्शनमध्ये. पहिलं ऑप्शन नाही, दुसरं ऑप्शन क्रम चुकला आहे, तिसरं ऑप्शन बघा क्रम चुकला आहे, चौथं ऑप्शन बघा हॅड स्टॉप्ड ब्रॉट आहे.
ब्रिंगचा भूतकाळ आहे ब्रॉट, लक्षात घ्या, ब्रिंग ब्रॉट, ठीक आहे. आणि बायचा भूतकाळ असतो बॉट, लक्षात घ्या. इथे माझ्याकडून आर राहून गेला होता लिहायचा, लक्षात घ्या, ठीक आहे. तर लक्षात आलं. मग कोणतं उत्तर लिहायचं? प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आलं? कारण ऑलरेडी वरून आपण काय परफेक्ट पास्ट गृहीत धरणार. परफेक्ट पास्टची रचना काय असते? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3, आलं का लक्षात? अशी रचना असते, बरोबर आहे. इट सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर काय आलं मग? हॅड. ऑलरेडी, जस्ट यांचं स्थान पूर्ण भूतकाळात नेहमी मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद यांच्यामध्ये असतं, ठीक आहे. मग आणि नंतर व्हेनचा क्लॉज आहे, तिथं सिम्पल पास्ट येणार. म्हणजे ही ट्रिक्स असते, अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे टेन्स शिकवताना, ते व्हिडिओज व्यवस्थित बघा, ठीक आहे. नेक्स्ट, लक्षात आलं. मग 13चं उत्तर काय आलं? मग 4. आता 14चं बघा. आय एम हिअर सिन्स 1981. आता इथे काय म्हटलं आहे बघा, द एरर अकर्स इन पार्ट डॅश 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 ऑफ द सेंटेन्स अबो. आता बघा, सिन्स हा टाईम एक्सप्रेशन, हा पॉईंट ऑफ टाईम चालू पूर्ण वर्तमान काळात व पूर्ण वर्तमान काळात चालू पूर्ण वर्तमान काळात व पूर्ण वर्तमान काळात वापरला जातो, ठीक आहे. मग इथे क्रम कुठे चुकला आहे आपला? इथे आय एमच्या ठिकाणी काय पाहिजे? आय हॅव बीन हवं. काय हवं? आय हॅव बीन हवं, आलं का लक्षात? म्हणून कुठे चुकलं आहे आपलं? 1 मध्येच आपलं चुकलं आहे. मग आपलं उत्तर काय येईल? कुठे बघा? 4 नाही, 2 नाही, 1 नाही. मग काय उत्तर आलं आपलं? प्रश्न क्रमांक 14चं उत्तर काय आलं आपलं? 3, 1 ओनली. कारण इथे काय पाहिजे? आय हॅव बीन पाहिजे तिथे, पण तिथे काय आहे? आय एम आहे, म्हणून तो क्रम चुकलेला आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. STI 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. पहिलं वाक्य, आय कुड रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. आय कुड रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. बघा, कुड हा पास्ट टेन्स दर्शवतो, येस्टरडे हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये येतो, म्हणजेच ती पास्टची क्रिया असते, लक्षात घ्या. म्हणजेच हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. दुसरं वाक्य, वॉज एबल टू म्हणजेच कुड. लक्षात, आय वॉज एबल टू रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. दोघी अर्थ सारखेच आहेत, आले का लक्षात? फक्त कुड म्हणजे वॉज वेअर एबल टू, कॅन म्हणजे एम इज आर एबल टू, आले का लक्षात? ठीक आहे. मग आन्सर ऑप्शन बघा, दोघी वाक्य बरोबर आहेत. तिथं म्हटलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, मग उत्तर काय येणार? पहिलं ऑप्शन ए ओनली, रॉंग. दुसरं ऑप्शन बी ओनली, रॉंग. तिसरं ऑप्शन बोथ ए अँड बी आहे का? येस आहे. नायदर ए नॉर बी, ए ई नाही आणि बी ई नाही, नाही, हे चुकलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर काय आलं? बोथ ए अँड बी. आता प्रश्न क्रमांक 16, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. STI 2018ला हा प्रश्न आला आहे. पहिला ऑप्शन बघा, ए मध्ये बघा, आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर. ह्या क्रियापदाकडे लक्ष द्या. लव, हेट, सी, सीम, अंडरस्टँड जे स्टेटिव्ह वर्ब असतात ते चालू काळात येत नाहीत. आपण म्हणू शकतो आय डू नॉट अंडरस्टँड दिस लेटर, हे वाक्य बरोबर आहे. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर हे चूक आहे, म्हणून वाक्य चुकलं. दुसरं वाक्य, शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. ऑलरेडी आला आहे म्हणजे हा परफेक्ट पास्ट येथे आहे, बरोबर आहे. जर जी क्रिया आधी घडलेली असते ती पूर्ण भूतकाळात असते, इथे आहे, आणि जी नंतर घडते ती साध्या भूतकाळात असते, म्हणजे तो क्रम देखील बरोबर आहे. म्हणजे बी ऑप्शन हे काय आहे? करेक्ट आहे. लक्षात, बी बरोबर आहे. सी बघा, इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. इफच्या वाक्यात जर सिंपल प्रेझेंट असेल, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर असतो. हा वाक्य देखील बरोबर आहे. तर यामध्ये बी आणि सी करेक्ट आलं. तर तुमचं ऑप्शन बघा, आन्सर ऑप्शनमध्ये बी अँड सी कुठे आहे? तर बघूया, आन्सर ऑप्शनमध्ये ए अँड सी ओनली नाही. दुसऱ्यामध्ये बी अँड सी ओनली आहे. तिसऱ्यामध्ये ए ओनली नाही. आणि चौथं म्हटलं आहे ऑल द अबो नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं 2, बी अँड सी ओनली.
पुढे प्रश्न क्रमांक 18 बघा, यूज सुटेबल टेन्स ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स. तांत्रिक सहाय्यक 2017 हा प्रश्न विचारला आहे. द अमेरिकन प्रेसिडेंट डॅश डॅश इन इंडिया टुमॉरो फॉर 2 डे स्टेट व्हिजिट. आता याच्यात म्हणजे हा प्लॅन्ड ॲक्शन आहे, तर हा सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरला जातो. हे जे आहेत ह्या गोष्टी त्याच्यात वापरल्या जात नाहीत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल अराइव्ज. लक्षात घ्या, ऑलरेडी तुम्हाला हा मी मेन्शन केलेला आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये प्लॅन्ड ॲक्शन इन फ्युचर असेल तर तो साधा वर्तमान काळात तिथे वापरला जातो, पण टाईम एक्सप्रेशन हे भविष्यकाळातील असतात. लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 1 अराइव्ज. प्रश्न क्रमांक 19, फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना असते सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस हॅज बीन प्लस V4. V4 म्हणजेच V1 प्लस ING. असं तुम्हाला कुठे दिसतंय का? हॅव बीन आहे, हॅज बीन आहे आणि ING आहे. तर बघा मग, आय हॅव बीन वेटिंग फॉर गेस्ट सिन्स मॉर्निंग, हे वाक्य बरोबर आहे. आय हॅड बीन वेटिंग फॉर गेस्ट सिन्स मॉर्निंग, हे वाक्य चुकलं आहे, कारण हा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आहे. आय हॅड बीइंग ही रचना चुकीची आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आय हॅज बीन, आयला हॅज येत नाही, हॅव येतो, ही वाक्य रचना देखील चुकीची आहे. मग आपला कोणता आला प्रश्न? 19चं उत्तर काय आलं मग? आय हॅव बीन वेटिंग फॉर गेस्ट सिन्स मॉर्निंग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आलं मग 1. प्रश्न क्रमांक 20, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आता याच्यात बघा, याच्यात लक्ष द्या. यू डॅश 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 अ लॉट ऑफ टाईम फॉर सोशल वर्क रिसेंटली. रिसेंटली आणि लेटली या दोघांचा अर्थ एकच आहे, अलीकडील असा अर्थ आहे. ठीक आहे. तर रिसेंटली आणि लेटली हा परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये ॲज अ टाईम एक्सप्रेशन म्हणून वापरला जातो. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं तुम्हाला ऑप्शन याच्यात यायला पाहिजे. लक्षात घ्या, ॲक्टिव्ह वॉईसमध्ये, कारण कर्त्याने सुरुवात आहे. आलं का लक्षात? मग पहिलं ऑप्शन येईल का? यू हॅव स्पेंट अ लॉट ऑफ टाईम फॉर सोशल सर्व्हिस, सोशल वर्क रिसेंटली. हॅव स्पेंट आहे बरोबर. स्पेंड सिम्पल प्रेझेंटचा ऑप्शन आहे. स्पेंट V2 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हॅव बीन स्पेंट हा पॅसिव्ह झाला, हा येणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय आलं? यू हॅव स्पेंट अ लॉट ऑफ टाईम फॉर सोशल वर्क. तो कशामुळे आला? रिसेंटली या ॲडवर्बमुळे.